मित्रांनो, आज 18 ऑगस्ट 2025 वार आहे सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस आहे। पण मित्रांनो, काल रविवार असून सुद्धा बांगलादेश येथे बॉर्डरवरून घोडडांगा या बॉर्डरवरून 7 गाडी आणि मेहंदीपूर बॉर्डरवरून 3 गाडी निर्यात झाली। म्हणजेच अशा तब्बल 10 गाड्या निर्यात झाली आणि जे हिली बॉर्डर आहे येथून सुद्धा 150 टन कांदा हा निर्यात झालेला आहे। मित्रांनो, जे बांगलादेशचे 3 बॉर्डर आहेत येथून कांदा निर्यात सुरू झाले आहे। मित्रांनो, काल तब्बल 10 गाडी निर्यात झाली आणि आज पाहिले तर पुन्हा निर्यातीमध्ये वाढ झाली आहे। तब्बल 30 गाडी निर्यात झाली आहे। मित्रांनो, म्हणजे बाजारभाव वाढीसाठी सध्या चान्स आहे। पण मित्रांनो, निर्याती वाढल्यामुळे भारतामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 ते 3 रुपयांनी सुधारणा आहे, याच्यापेक्षा जास्त सुधारणा नाही आहे। पण मित्रांनो, आज निर्यात वाढल्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा ही अपेक्षित आहे। मित्रांनो, निर्यात झालेल्या कांद्याला बाजारभाव किती मिळाला याविषयी सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ संपूर्ण असा पाहू शकता। पण शेतकरी मित्रांनो, आज निर्यात ही 30 गाडी निर्यात झाल्यामुळे आणि काल 10 गाडी निर्यात झाल्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पण आज उत्तराखंड येथे बाजारभाव जर पाहिला तर थोडा सुधारणा पाहायला मिळतोय। मित्रांनो, आज नाशिकचा कांदा जो उत्तराखंडच्या बाजारात होता त्याला 2300 रुपये एवढा बाजारभाव मिळालेला आहे आणि पुण्याच्या कांद्याला 2300 रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे आणि जो सोलापूरचा कांदा आहे त्याला सुद्धा 2300 रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे। आणि मित्रांनो, ॲव्हरेज कांद्याचा बाजारभाव जर पाहिला 2000 रुपयाच्या आसपास आहे। म्हणजे मित्रांनो, आज बाजारभावामध्ये थोडी सुधारणा आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण हे चॅनल फक्त शेतकऱ्यांसाठी आहे आणि दुसऱ्या कोणासाठी नाही आहे। मित्रांनो, भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह। धन्यवाद।